ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपली चिंचोली ग्रामपंचायत आहे सर. तो सरपंच कोणी आहे आणि उपसरपंच कोणी आणि सभासदांची संख्या किती सर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. प्रथमतः आपले सर्वांचे धन्यवाद जे की आपण जनसामान्यापर्यंत आमचे प्रश्न आमचे कार्य पोहोचण्याचं कार्य करत आहात त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि आपले खूप आम्ही धन्यवाद करतो. आणि आपल्याकडे चिंचोली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 7 सदस्य आहेत सभासद संख्या. तसेच आमच्याकडे आमचे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री गायके साहेब हे असून त्यांचे आम्हाला कायम सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक कार्यात पुढाकार घेत चालतो. आणि आता आम्हाला साधारणतः 2 वर्ष कार्यकाळ पार पडलेला आहे सरपंच उपसरपंचासाठी. आमच्याकडे महिला सरपंच आहेत श्रीमती दुर्गाताई विलास पवार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सदस्य श्री रमेश दादा वाघ, त्यानंतर संजयजी काकडे, मच्छिंद्रजी राठोड, त्यानंतर कविता शिवलाल राठोड अशा 7 सदस्यांच्या सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे कार्य करत आहे. सर आपल्या गावात धार्मिक स्थळे आणि शाळे किती आहेत आणि आता कोणती मोठी समस्या आहेत का गावात जे राहिलेली आपण मागणी केली ती झाली नाही. आमच्याकडे धार्मिक स्थळ 9 आहेत जेणेकरून आमच्याकडे काय तांडा वस्ती त्यानंतर एक गाव अशा सर्वांच्या मिळून 9 धार्मिक स्थळे आहेत. आणि त्यामध्ये आमच्याकडे 4 जिल्हा परिषद शाळा आहेत, हायस्कूल वगैरे आहेत, कॉलेज आहे. आमच्याकडे सर्वात मुख्य जी अडचण होती ती जलजीवन म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जी अडचण होती त्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीकडून जेवढं होईल तत्परी आम्ही विहीर खोदणे, बोर घेणे किंवा पाईपलाईन्स करणे ही कामं आम्ही आमच्या अखत्यारीत जे आहेत ती आम्ही करून घेतलीत ऑलरेडी. परंतु जी शासकीय स्तरावरच्या योजना आहेत, ज्या तालुका स्तरावर योजना आहेत तर त्या योजनांचा पाठपुरावा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि आमचे ग्रामसेवक साहेब तसेच गावकऱ्यांचे सहकार्याने आम्ही ठराव घेऊन वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा आम्ही आम्हाला ताबडतोब त्वरित पाणी मिळावं याकरता केलेला आहे. परंतु त्याचा आम्हाला आतापर्यंत कुठलाही शासनाचा परतावा आम्हाला भेटलेला नाही. म्हणून आमची वेळोवेळी हीच मागणी आहे की आमची जलजीवनची एक योजना आहे ती साधारणतः 1 वर्षापासून रखडलेली आहे. साधारणतः 2 वर्षामध्ये आम्ही ती 2दा योजना चालू करून घेतली. परंतु कॉन्ट्रॅक्टर किंवा शासकीय काही अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्या योजनांचा आम्ही पाठपुरावा करून सुद्धा ती पूर्णत्वास घेता येत नाही. सर आपले ग्रामपंचायतचे लोकांपर्यंत कधी आहे सर आणि आपलं नाव? सध्या आम्ही आमच्या जनसुविधा योजनेअंतर्गत एक ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावाला नव्हतं तर ती भव्य अशी इमारत आम्ही आज तयार केली ग्रामपंचायत तर्फे. आणि त्या इमारतीचं लोकार्पण उद्या आम्ही 15 ऑगस्टला सर्व जनतेसमोर आणि सर्व सदस्याच्या उपस्थितीत आम्ही लोकार्पण सोहळा उद्या पार पाडतोय. माझं नाव भास्कर पंढरनाथ घोडके, उपसरपंच चिंचोली ग्रामपंचायत. धन्यवाद. सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि चिंचोली ग्रामपंचायतची महिला सरपंच आहे सर. तर आपलं नाते काय आहे सर आणि मॅडमचा कार्यकाल किती वर्ष झाला, मॅडमचं नाव काय? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव विलास पवार आहे. माझं मिसेसचा जो कार्यकाळ आहे तो 2 वर्षाचा आहे आणि पुढील 5 महिन्यासाठी अजून तो कार्यकाळ चालू आहे. आणि सर्वप्रथम माझे मिसेस सौ दुर्गा विलास पवार हे सरपंच आहे. त्यांचं काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते आज आले नाही आणि योगायोग मी इथं आलो होतो. त्याच कारणात सर तुमची आणि माझी भेट झाली या ठिकाणी. सर काय काय कामं केले मॅमने? सर मॅमनी जे आहे ना आमच्या चिंचोली ग्रामपंचायतमध्ये तांडा सुधारवस्ती योजना, MRGS, जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत इमारत आणि आपल्या ग्रामपंचायतचे बरेच काही जे फंड 15 आहेत फंड, ग्रामनिधी, हे सर्व माझ्या मिसेसनी त्यांच्या पद्धतीनं हँडल करत त्यांनी सगळं कामं केलेले आहे. माझी सर आपलं नाव सांगणे आणि ग्रामपंचायत नाव? सर माझं नाव विलास बाबूराव पवार, चिंचोली ग्रुप ग्रामपंचायत, छत्रपती संभाजीनगर. आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण ग्रामसेवक म्हणून चिंचोली ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे. किती वर्षापासून कार्यरत आहे सर? सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलचे ग्रामपंचायतच्या वतीने मी धन्यवाद देतो. मी या ठिकाणी मागील 1 वर्षापासून कार्यरत आहे. सर ग्रामपंचायत मध्ये काय काय कामं असतात त्याच्याबद्दल माहिती? ग्रामपंचायत मध्ये सर्वप्रथम आपल्याला ग्रामपंचायत
गावासाठी लोकांसाठी पाणी पुरवठा करणे, लोकांना आवश्यक असणारी कागदपत्रांचा पुरवणे, त्याचप्रमाणे गावात शासनाच्या विविध योजना राबवणे, त्यामध्ये रमाई घरकुल असेल, प्रधानमंत्री घरकुल असेल, त्याचप्रमाणे MRGH कामे असेल, या सर्व योजना ग्रामपंचायतकडून लोक काम करत आहे. ग्रामपंचायत. आपलं नाव सांगा. माझं नाव अमोल गायके आहे. ग्राम या आपण आपल्या नवीन ग्रामपंचायतचं दालन दाखवण्यात येत आहे. सुरुवातीस आपण या ग्रामपंचायतीच्या मुख्य द्वाराजवळ सरपंच यांचं दालन तयार केलेलं आहे. ते आज तयार आहे, जी गुरुसाठी आपल्या कामात सज्ज झालेलं आहे. सर्वात महत्वाचा दुवा आपल्या ग्रामपंचायतीमधला सन्माननीय ग्रामसेवक साहेब यांचंही दालन इथे तयार आहे. दालन हे सर्वांप्रमाणे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे सदस्य, सभासद किंवा मीटिंग हॉल म्हणून मीटिंगसाठी आपण एक भव्य असं दालन तयार केलेलं आहे इथे. तर त्या दालनात कुणाची आडगळ किंवा काही कोणी आता आपण ठरवल्याप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या हस्ते या भव्य असे लोकार्पण सोहळा